नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अ, आमचं जे दिव्य ऊर्जाचं जे नक्षत्र तेलार्क आहेत, जे आपण ग्रह नक्षत्रांच्या संस्कारासाठी म्हणून म्हणजे ऊर्जा संतुलन संस्कारासाठी वापरतो. म्हणजे आम्ही प्रत्येकाला त्याच्या त्याच्या जन्म नक्षत्रानुसार देव करतोय, सुचवतोय. आतापर्यंत हजारो लोकांनी ते सातत्याने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरामध्ये ठेवलेलं आहे. तर त्याचं कार्य कसं चालतं या संदर्भातली ही माहिती देण्याचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे आपलं हे जन्म नक्षत्र गोचरीच्या माध्यमातील जन्म नक्षत्र गोचर पद्धतीने जे नक्षत्र ग्रहांचे ऊर्जा संस्कार करायचे, ते ऊर्जा संस्कार कसे कार्य साधतात तेलार्काच्या माध्यमातून, हे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. दिव्य ऊर्जाचं जन्म नक्षत्र तेलार्क नेमकं काय आहे, तर प्रत्येक नक्षत्राच्या आराध्य वृक्षाच्या पंचांगापासून अर्क घेऊन तो अर्क आपण म्हणतो ना आयुर्वेदिक पद्धतीतील आयुर्वेदीय सिद्ध प्रक्रिया पद्धतीतून तो अर्क तेलामध्ये सिद्ध केलेला आहे. ते तेलार्क तुम्हाला सहज पद्धतीने डोक्याला आणि नाभीला धारण करायचंय. अगदी काही थेंब लक्षात घ्या. हे तेलार्क कार्य कसं करतं ह्याच्यासाठी थोडीशी आपण म्हणजे पूर्वकल्पना आपण लक्षात घेऊ. ह्या प्रक्रियेला आपण का आलोय या संदर्भातली पूर्वकल्पना लक्षात घेऊ. ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये ग्रह नक्षत्रांची जी गोचर स्थिती सतत फिरत असते, गोचर करत असते, त्या गोचर स्थितीतील वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे वेगवेगळ्या ग्रह नक्षत्र चरण राशी स्वामी स्थान वगैरे ही जी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स त्याला आपण फलित पंचांग म्हणतो, ही सतत निर्माण होत असतात, बदलत असतात. बरोबर की नाही. आता ह्या बदलणाऱ्या सगळ्या ग्रह नक्षत्र राशी गोचर स्थितीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की ही जी गोचर स्थिती आपण पाहतो त्या गोचर स्थितीचा कालावधी हा त्या त्या ग्रहाच्या नैसर्गिक गोचर गतीनुसार ठरत असतो. इथे लक्षात. म्हणजे एखादं कॉम्बिनेशन जर तयार झालं, म्हणजे चंद्र भरणी नक्षत्रात आहे, भरणी नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे आणि वृषभ राशीत आहे, मेष राशीत आहे, म्हणजे कुठल्याही राशीत असू शकतो तो. तर इथे चंद्राचं भरणी नक्षत्रातलं भ्रमण, त्या भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र, चरणस्वामी रवी आणि राशीस्वामी शुक्र, चंद्र नक्षत्र भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र, चरणस्वामी रवी आणि राशीस्वामी शुक्र, हे झालं त्या चंद्राचं फलित पंचांग. किती कालावधीसाठी, तर चंद्राची जी गती आहे ती एका नक्षत्रात एका चरणामध्ये 6 तासाची आहे. तर त्या 6 तासासाठी तो चंद्र भरणी शुक्र रवी आणि शुक्र अशा फलित पंचांगाच्या कॉम्बिनेशन मधून फलित देतो. बरोबर की नाही. आता ह्यातला
ह्या फलित पंचांगमधला जन्म नक्षत्र गोचरीनुसार शुभ अशुभ भाग ठरतात की नाही. आपण असं धरून चालू की गुरु चंद्र चंद्र शुक्र भरणी शुक्र आणि शुक्र रवी सकट हे शुभ ठरणारे आहेत किंवा रवी त्यातला समजा अशुभ ठरणारा आहे. तर 100% त्या 6 तासामध्ये जे चंद्राच्या माध्यमातून जे फलित मिळणार आहे, ज्याला आपण 100% फलित म्हणू, त्यातलं 20% रवी अशुभ असल्यामुळे 20% फलित हे अशुभ मिळणार आहे, पण 80% शुभ मिळणार आहे. हेच फलित दर 6 तासाला बदलणार आहे, कारण त्याचा चरण स्वामी बदलत जातो. चरण स्वामीच्या ग्रहाप्रमाणे त्या फलितामध्ये बदल घडत राहतो. आता असे बदल प्रत्येक ग्रहाच्या बाबतीमध्ये घडतात की नाही एकाच वेळेस. हे बदल सरसकट सगळ्यांना तसेच लागू होतात का हो? नाही. म्हणजे एकाच विषयावरती सगळ्यांना लागू होतात का? तर नाही. याचं मागचं कारण असं, प्रत्येकाचं लग्नस्थान म्हणजे जन्मलग्न कुंडलीतलं लग्नस्थान हे वेगवेगळं असतं. तर त्या लग्नस्थानानुसार तो चंद्र ज्या राशीमध्ये असेल आणि ती राशी ज्या स्थानामध्ये येत असेल त्या पर्टिक्युलर कुंडलीमध्ये, त्या स्थानानुसार त्या विषयावरती त्याचा प्रभाव राहील की नाही. प्रभाव कसा राहील? 20% अशुभ आणि 80% शुभ. बरोबर आहे. ही प्रक्रिया कुंडलीमध्ये 12 ग्रहांची एकत्र चालू असते की नाही. याच्यामध्ये आपण काहीही अदलाबदल करू शकत नाही किंवा कुठल्याही ग्रहस्थितीला आपल्या मनाप्रमाणे आपल्याला अपेक्षित आहे तसं थोपवू शकत नाही, बदलू शकत नाही, डायव्हर्ट करू शकत नाही. इथे एकच पर्याय शिल्लक राहतो, तो म्हणजे प्रत्येकाला त्याच्या जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेल्या मार्गदर्शित केलेली जी ग्रह आणि त्यांची नक्षत्र जी अशुभ ठरतात. कुठली कुठली ग्रह नक्षत्र अशुभ ठरतात? तर तुमच्या जन्म नक्षत्रातील विपत्तकारी, प्रत्ययकारी आणि वधकारी ग्रह नक्षत्र अशुभ ठरत असतात. तर आपापल्या जन्म नक्षत्र गोचरीने अशुभ ठरणारे विपत, प्रत्यय आणि वध ही नक्षत्र आणि ग्रह या समस्त ग्रह गोचर स्थितीमध्ये जिथे जिथे म्हणून येतात, जिथे जिथे कार्यरत असतात, त्या ग्रहाच्या गोचर गतीनुसार जे कॉम्बिनेशन तयार होतं फलित पंचांगाचं, त्या पंचांगामध्ये ह्या तुम्हाला अशुभ असलेल्या म्हणजे तुमच्या जन्मनक्षत्र गोचरीने अशुभ असलेल्या स्थानात किंवा भागासाठी अशुभतादायक ठरतात की नाही. आपल्याला आपल्या जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेल्या अशुभतेला फक्त शुद्ध संतुलित राखायचे. त्या अशुभ ठरणाऱ्या ऊर्जांना शुद्ध संतुलित राखण्यासाठी संस्कार अपेक्षित असतात आणि तेवढेच संस्कार आपण करू शकतो. शुभ असू दे किंवा अशुभ असू दे, फलित आपल्याला भोगायचीच आहेत की नाही. येते लक्षात. शुभ असू दे किंवा अशुभ असू दे, शुभतेला आपण वाढवू शकत नाही, तसंच अशुभतेला कमी देखील करू शकत नाही. मग आहे त्या वर्तमानाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला फक्त अशुभतेला शुद्ध स्वरूपात राखायचं असतं आणि तीच नेमकी अशुभता आपल्याला आपलं जन्म नक्षत्र गोचरीतील विपत, प्रत्यय आणि वध ग्रह नक्षत्र दर्शवतात आणि त्यांच्यावरतीच आपल्याला काम करायचं आहे ना. आणि हे काम करताना त्या ऊर्जेचा संदर्भ घ्यायचा आपल्याला. ज्या ऊर्जा तुम्हाला अशुभ ठरत आहेत त्याच ऊर्जांना आपल्याला फक्त शुद्ध संतुलित राखण्यासाठी त्याच प्रकारच्या ऊर्जेमध्ये आपल्याला त्यांना सामावून घ्यायचे. येते लक्षात. आणि हेच सामावून घेण्याचं काम हे
तुमच्या जन्मनक्षत्र तेलार्कामधील घटक करत असतात. त्या तेलार्कामध्ये ज्या घटकाची ऊर्जा निर्माण झालेली असते, ती ऊर्जा तुमच्यावरती परिणाम करणाऱ्या अशुभ ऊर्जांना शुद्ध स्वरूपात फिल्टर करून संतुलित राखतात. इतकं साधं, सहज, सोपं कार्य जे महत्त्वाचं आहे आणि तेच करणे अपेक्षित असतं, हे कार्य आपल्या दिव्य ऊर्जा तेलार्कातील जे जन्मनक्षत्र तेलार्कातील घटक करत असतात. आणि हे कार्य अविरत चालू असतं. कार्य अविरत चालू ठेवण्यासाठी तर आपण संस्कार म्हणतो की नाही. संस्कार उपाय नव्हे. संस्कार हे सातत्याने करावे लागतात, घडवावे लागतात. मुद्दा लक्षात आला. एका प्रकारे आपण ह्या दिव्य ऊर्जाच्या जन्मनक्षत्र तेलार्काला एका प्रकारे आपण म्हणतो ना, एक आपण ना अँटी मिसाईल सिस्टम जशी डिफेन्समध्ये असते, तशी ही नकारात्मक ऊर्जा कुठूनही कुठल्याही पद्धतीने कुठल्याही माध्यमातून कितीही काळासाठी तुमच्यावरती प्रभावी ठरू दे, त्या प्रभावाला शुद्ध करून त्यातली अशुद्धता फिल्टर करून त्याच ऊर्जेला त्या ऊर्जेच्या प्रमाण पातळीवरती संतुलित राखण्याचं काम हे तेलार्क करत असतात. म्हणून ही तेलार्क निर्माण केली. अर्क हा म्हणजे वॉटर बेस असतो, पाण्यामध्ये तयार होतो, तर पाणी तर सुकून जातं ना. पण तेलार्क हे तुमच्या एका आंघोळी ते आजची आंघोळ ते दुसरी आंघोळ तोपर्यंत तेलार्काचे कंटेन आपल्या डोक्यावरती राहतात. नाभीमध्ये देखील ती ऊर्जा शाबूत राहते. अशी ही आपली तेलार्कातील जी ऊर्जा संतुलन संस्कार आहेत हे कार्यरत राहतात. येतं लक्षात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही ग्रहस्थितीला, कुठल्याही ग्रहयोगाला, कुठल्याही ग्रह नक्षत्राला सरसकट दोष म्हणून त्याच्यावरती उपाय करायचा प्रयत्न केला, त्याला काहीही उपयोग होत नाही. शांतपणे विचार करा. एकाच वेळेस कुंडलीमध्ये 12 ग्रह आपली किमया दाखवत असतात. कुठल्या कुठल्या ग्रहाच्या प्रभावाला कुठल्या कुठल्या विषयासंदर्भातून तुम्ही अशी म्हणजे पिन पॉईंट पकडणार आहात, शक्यच नाही ना ते. कारण एक ग्रह आपल्या कुंडलीतील कमीत कमी 8 स्थानातील विषयांवरती प्रभावी ठरत असतो. म्हणजे जर एक उदाहरण म्हणून पाहायचं म्हटलं तर चंद्र जर एका गोचर स्थानातून गोचर करत असेल तर त्या गोचर स्थानातील विषयांवरती प्रभावी ठरतो. तसंच त्या ग्रहाचं जे पूर्ण दृष्टी आहे, सप्तम दृष्टी, त्या सप्तम स्थानातील म्हणजे गोचर स्थानाच्या समोरचं स्थान, सप्तम स्थानातील विषयांवरती देखील तोच प्रभाव असतो की नाही. अधिक जसं मंगळ, गुरु आणि शनीला विशेष दृष्ट्या दिलेल्या आहेत, त्या दृष्ट्या अधिक एकपाद दृष्टी, द्विपाद दृष्टी आणि त्रिपाद दृष्टी देखील ज्योतिषीय कुंडलीशास्त्रामध्ये आहेत. त्या दृष्टीत येणाऱ्या स्थानातील विषय देखील त्याच गोचर स्थितीनुसार प्रभावित होत असतात. कुठला कुठला विषय तुम्ही कन्सिडर करणार आहात मला सांगा. त्यासाठी एक सुवर्णमध्य अगदी चपखल समर्पक मार्ग कुठला, तर मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार अशुभ ठरणाऱ्या ज्या काही ऊर्जा आहेत, ज्या ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जा आहेत, त्यांनाच फक्त मी दैनंदिन पातळीवरती जर शुद्ध स्वरूपातून संतुलित राखू शकलो, त्या ऊर्जांचं संतुलन राखू शकलो, तेही सहज पद्धतीने, त्यासाठी वेगळा वेळ काढत बसायची गरज नाही. सकाळी तेलार्क लावायला आणि नाभीला आणि डोक्याला तेलार्क लावायला किती वेळ लागतो? काही सेकंद लागतील की नाही. 1 मिनिटभर धरून चाला, तेवढाच तर वेळ लागेल ना तुम्हाला. मग दिवसभर तुम्ही तुमच्या दैनंदिन कामामध्ये
म्हणजे बिझी होऊन जाईल की नाही? काय म्हणजे बर्डन येईल का, टेन्शन येईल का, काही दडपण येईल का काम करता? नाही ना. कारण दिवसभरामध्ये ज्या ऊर्जा तुमच्यावरती प्रभावी ठरणाऱ्या असतात, त्या ऊर्जेमधील नकारात्मक ऊर्जांना आपण ऑलरेडी फिल्टर लावलेला आहे ना. मग त्या नकारात्मक ऊर्जा देखील आपल्याला शुद्ध स्वरूपातील संतुलित मात्रेमध्ये आपल्याला फेस करता येतील, त्यांना सामोरे जाता येईल. किती सुंदर अगदी सुवर्णमध्य आहे की नाही हा? वर्तमानानुसार सुख समाधानाने आणि यशस्वीपणे मार्गक्रमण करण्यासाठी दिव्य ऊर्जाचे जन्मनक्षत्र तेलार्क हे संस्कार म्हणून अतिशय उत्तम आहे, सहज सोप्या पद्धतीने, आणि तेही मूळ शास्त्राच्या आधारे. ह्याला मूळ शास्त्राधार आहे. आमच्या मनात आलं म्हणून तुम्हाला दिलं नाही आहे. येते लक्षात? तर हा आहे दिव्य ऊर्जाच्या जन्मनक्षत्र गोचर पद्धतीचा कार्यप्रणाली वृत्तांत. काही डोकं लावायची गरज नाहीये की ग्रह इतक्या अंशावर आहे, मग त्याची अवस्था ही आहे, मग तो बली ठरतोय, मग तो उच्चीचा आहे, मग तो नीचीचा आहे, मग तो अमक्या नक्षत्रात आहे, मग त्याची फलितं अशी असतील. हा सगळा विचार करेपर्यंत तो ग्रह त्याची अवस्था बदलतोय की हो? ज्या अवस्थेवर तुम्ही विचार करत बसलाय ना, ती अवस्था कधीच बदललेली आहे. येते मुद्दा लक्षात? त्यासाठी वर्तमानानुसार जगण्यासाठी आणि सुखासमाधानाने यशस्वीपणे जगण्यासाठी फक्त आपल्या जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेली अशुभतेला शुद्ध संतुलित राखा आणि प्राप्त आयुष्य मस्तपैकी एन्जॉय करा. आपल्या कर्मभोगाला सामोरे जा. इथं लक्षात? विषय आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ महत्त्वाचाच समजून तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा असाच विषय पुढे घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ. तोपर्यंत ओम नमो आदेश. शुभम भवतु.